या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत। लोकसभेच्या मतदारसंघात 3 लाखांपेक्षा जास्त मुस्लिम मतदार असून यात सोलापूर शहर मध्यमध्ये जवळपास 1 लाख मुस्लिम मतदार आहेत। देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत काँग्रेस पक्षाच्या वतीने सदर मतदारसंघात उमेदवारी देण्यात आलेली नाही। आमदार प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने सदर मतदारसंघ रिक्त झाला आहे। सुरुवातीपासूनच सदर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून मुस्लिम समाज काँग्रेसच्या पाठीशी कायम राहिला आहे। तरी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत आपल्या काँग्रेस पक्षाकडे ठेवण्यात यावा आणि सदर मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाच्या नेत्याला उमेदवारी दिल्यास हमखास निवडून येण्याची शाश्वती आहे। म्हणून सदर मतदारसंघात मुस्लिम समाजाला विधानसभेची उमेदवारी देण्यात यावी असे निवेदन सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष जुबेर कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले। सोलापूर शहर मध्यमधून जुबेर कुरेशी, माजी महापौर आरिफ शेख, शकील मौलवी, रुस्तुम कंपनी, हाजी तौफिक हत्तुरे, फिरदौस पटेल, शौकत पठाण आदी ज्येष्ठ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल बालाजी सरोवर सोलापूर येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन उमेदवारी मिळण्यास मागणी केली। यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीम पठाण, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, इलियास शेख, अब्दुल रजाक कादरी, मुर्तुज काझी, कय्यूल बलोल खान, परवेज जमादार आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।